आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातले बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार त्या एका व्हिडिओच्या माध्यमातून। नवे बियाणे विधेयकावर आक्षेप, विधेयक शेतकऱ्यांसाठी की कंपन्यांच्या लाभासाठी? शेतकऱ्यांचा सवाल। केंद्र सरकारने प्रस्तावित केलेले बियाणे विधेयक 2025 शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र तरतुदी पाहता हे विधेयक बहुराष्ट्रीय कृषी कंपन्यांच्या फायद्याचा असल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघटनांकडून केला जात आहे। सध्याचा बियाणे कायदे 1966 व बियाणे नियंत्रण आदेश 1983 रद्द करून हा नवा कायदा आणण्याची तयारी सुरू असून त्यावर देशभरातून हजारो आक्षेप नोंदवण्यात आलेले आहेत। शासकीय रुग्णालयांमधील उपचार मोफतच राहणार, आरोग्य विभागाचा युटर्न, टीकेची जोड उठल्यानंतर दुरुस्ती आदेश जारी। राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये तपासण्या आणि उपचारांसाठी शुल्क आकारले जाणार असल्याची बातमी सर्वप्रथम दैनिक पुढारीमध्ये प्रसिद्ध झाली होती। त्यानंतर आरोग्य विभागाच्या निर्णयावर सर्व स्तरांमधून टीकेची जोड उठली आणि त्यामुळे आरोग्य विभागाने आता युटर्न घेतलाय। सार्वजनिक आरोग्य विभागाने सोमवारी दुरुस्ती आदेश जारी केला असून शासकीय रुग्णालयांमध्ये सर्व वैद्यकीय सेवा पूर्वीप्रमाणे मोफतच राहणार आहेत। 10 लाखापर्यंतच्या रोख व्यवहारांकरिता पॅन कार्ड आवश्यक नाही, आयकर नियमांमध्ये मोठे बदल होणार। हॉटेल बिल, गाडी, मालमत्ता व्यवहारांसाठी पॅन कार्डची मर्यादा वाढवली, HRA मध्येही मोठी सूट मिळणार। राज्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी 11 कोटी 81 लाखांचा निधी मंजूर। राज्य सरकारने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेसाठी 2025-26 या आर्थिक वर्षातील दुसऱ्या हप्त्याचा निधी वितरित करण्यास काल सोमवारी मान्यता दिली। केंद्र आणि राज्याचा मिळून उर्वरित 11 कोटी 81,66,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी साठवणूक सुविधा 42 कोटींच्या निधीतून जिल्हाभरात आता 136 गोदामांचं जाळं उभं राहणार। कर्जमुक्तीला शेतकरी मुकणार, विकासोचे सचिव गेले संपावर। कर्जमाफीची माहिती बँकांकडे काही येईना। 30 जून 2025 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती शासनाकडून मागवण्यात आली, मात्र ही माहिती देणाऱ्या गाव पातळीवरील विविध कार्यकारी सोसायट्यांचे सचिव ऐनवेळी संपावर गेल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली। ही माहिती वेळेवर शासनाकडे न गेल्यास जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांवर शासनाच्या कर्जमुक्तीपासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे। भोकरदन तालुक्यातील सिरसगाव मंडप येथील बंधाऱ्याचे दरवाजे उघडून सोडले पाणी, गावकऱ्यांचा संताप। सिरसगाव मंडप येथील प्रकार, वाळू माफियांवर कारवाईची मागणी। जिल्हा परिषद निवडणूकमध्येही भाजप आणि महायुतीचा दबदबा, भाजपच पहिल्या क्रमांकाचा पक्ष, महाविकास आघाडीची मात्र पिछेहाट। 1 ZP शरद पवार राष्ट्रवादी गटाकडे। रामटेक तालुक्यात कापूस खरेदीचा वांदा, CCIचा वेग अधिक संत। 27 फेब्रुवारीपर्यंत केली जाणार खरेदी। रामटेक तालुक्यातील एकमेव खरेदी केंद्रावर 4 फेब्रुवारीपर्यंत 202 शेतकऱ्यांकडून त्यांच्या 4,390 क्विंटल कापसाची CCIने खरेदी केली। कापूस खरेदी करतेवेळी ग्रेडरने कापसाच्या धाग्याची लांबी मोजली नाही असंही शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलं। 70,000 पदांसाठी लवकरच नोकर भरती, नव्या पद्धतीने पदे भरणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। मिळकतीपेक्षा कर्जाचे हप्तेच वाढले, ग्रामीण भागात मध्यमवर्गीय आर्थिक संकटात। ग्रामीण भागातील अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील कुटुंबावर कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत चाललाय। मिळकतीपेक्षा कर्ज हप्त्यांचा ताण अधिक तीव्र होताना दिसत आहे। शेतकरी कर्जमाफीच्या हालचालींना वेग, कर्ज निवारण योजनेसाठी सहकार विभाग आले ॲक्शन मोडवर। सेवा सहकारी संस्थांमार्फत वितरित करण्यात आलेल्या कर्जाच्या थकीत खात्याविषयीची माहिती संकलनाचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। चंद्रपूर जिल्ह्यात लवकरच मिळणार 112 कोटींचे धान चुकारे, पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांची ग्वाही। सुधीर मुनगंटीवार यांनी लक्ष वेधलं। महाराष्ट्रात हिंदी 5वी पासूनच डॉक्टर नरेंद्र जाधव समितीचा त्रिभाषा सूत्राबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर। राज्य सरकारच्या कामावर जनतेकडून शिक्कामोर्तब, देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। भाजप ठरलाय राज्यातील क्रमांक 1चा पक्ष। रावेर तालुक्यात मका खरेदीचा लक्ष्यांक पूर्ण झाल्यामुळे 2 आठवड्यापासून खरेदी ठप्प। अनेक शेतकरी अद्याप प्रतीक्षेतच। शेतशिवारात कणसांच्या चोरीचे वाढते प्रमाण वाढले। जिल्ह्यासाठी मका खरेदीचे आलेले 50,000 क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट संपवण्यात आले। जिल्ह्यात अजून 2 लाख क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट अपेक्षित असून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये मंगळसूत्रावरून वाद, केंद्रामध्ये प्रवेश देताना इतर दागिन्यांसह मंगळसूत्र देखील काढायला लावलं, कुटुंबियांकडून संताप व्यक्त करण्यात आलाय। डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी नियमावली तयार करा, सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला आदेश। फसवणूक रक्कम एकूण 54,000 कोटींच्या वर।
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना हटवण्यासाठी विधेयक ठराव मांडणार, राहुल गांधी यांना लोकसभेत बोलण्याची संधी नाकारल्याच्या निषेधार्थ पाऊल उचलण्यात आले। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, सुनेत्रा पवार सहभागी होणार, अजित पवार यांना श्रद्धांजली। शेती कामादरम्यान मृत्यू झाल्यास 25 लाखांची भरपाई मिळावी याकरता राज्यसभेत खासगी विधेयक सादर। शेतकाम करताना मृत्यू झाल्यास 25 लाख रुपयांची भरपाई देण्याची तरतूद असलेले खासगी विधेयक राज्यसभेमध्ये सादर करण्यात आले आहे। महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नवीन कामांना यापुढे मान्यता बंद। शेततळे, जलसिंचन, विहीर, शेळीपालन आणि वृक्ष लागवडीचा यामध्ये समावेश। आणि यामुळे नागरिकांनी कोणत्याही आर्थिक प्रलोभनाला बळी पडू नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे। यवतमाळ जिल्ह्यात महारेशीम अभियान सुरू, नवीन तुती लागवडीसाठी नोंदणी, 4,32,000चे अनुदान, जिल्ह्यातील 559 गावांमध्ये पोकरा योजना लागू। अकोला जिल्ह्यात निधीची कमतरता, जिल्ह्यामध्ये अडकले जलजीवन कामांची प्रगती, 523 गावांच्या 15 प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची कामे कधी पूर्ण होणार असा सवाल। पहिले ग्रामविकास प्रशिक्षण केंद्र हिवरे बाजारमध्ये सुरू होणार, एप्रिलमध्ये उद्घाटन, देशभरातील गावांना प्रशिक्षण देण्याची सुविधा। मोबाईल ॲपद्वारे जनगणना आधी करणार घरांची यादी, पहिल्यांदाच जनजातीनिहाय जनगणना, प्रगणक 33 प्रकारची माहिती नोंदवणार। सन 2011 नंतर तब्बल 16 वर्षांनी भारताची जनगणना होणार आहे। गोंदिया जिल्ह्यात 25.75 लाख क्विंटल धान खरेदी, जिल्ह्यात 81,192 शेतकऱ्यांनी केली धानाची विक्री। कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा, 18 जागा मिळवत राष्ट्रवादी पहिल्या तर 15 जागांसह काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर। जन्म असो किंवा मृत्यू, नोंदणी आता 21 दिवसात बंधनकारक, विविध योजना आणि शासकीय सवलतींसाठी वेळीच नोंदणी करणे गरजेचे असणार। हळद काढणीला 2,000 तर वेचणीला 14,000 रुपये। मागील वर्षी ट्रॅक्टरने हळद काढणीसाठी 2,000 रुपये खर्च येत होता, तर हळद वेचणीसाठी मजुरी एकरी 12,000 रुपये होती। मात्र यावर्षी ट्रॅक्टरने हळद काढण्याचा खर्च 2,500 रुपये इतका झाला असून हळद वेचणीसाठी एकरी तब्बल 14,000 रुपयांची मजुरी मोजावी लागत आहे। गोंदिया जिल्ह्यात मागणी 45 कोटींची, मिळाले मात्र 5 कोटी। काम संथ गतीने, ग्रामस्थांना पाण्यासाठी करावी लागेल प्रतीक्षा, पाणी पुरवठ्यासाठी गावकऱ्यांची बोंबाबोंब। रात्री थंडी तर दिवसा कडक ऊन, सर्दी, खोकला, अंगदुखी आणि कफ यासारखे व्हायरल आजार वाढले। पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची सत्ता, 74 पैकी 51 जागा जिंकल्या। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सहानुभूतीच्या लाटेचा फायदा राष्ट्रवादी झाल्याचं दिसून येतंय। परिणामी ग्रामीण महाराष्ट्रात घड्याळाने जोरदार कमबॅक केलं। हिंगोली जिल्ह्यात मंजुरी मिळाली पण घराचे स्वप्न अपूर्णच, प्रधानमंत्री आवास योजना अडथळ्यांची मालिका, महागाई, तांत्रिक अडचणींमुळे घरकुलांचे बांधकाम अर्धवट। योजनेच्या पहिल्या टप्प्यात ठराविक लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने मंजुरी दिल्यामुळे कामाचा वेग समाधानकारक होता, मात्र दुसऱ्या टप्प्यात 78,000हून अधिकच्या लाभार्थ्यांना एकाच वेळी मंजुरी देण्यात आली होती। कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी निधी वितरणाला मंजुरी, शासन निर्णय जारी। राज्य सरकारने मंजूर केलेल्या निधीतून सर्वसाधारण, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या तिन्ही प्रवर्गातील शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणासाठी सहाय्य मिळणार आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये कडधान्य पिकांचा पेरा वाढला, रब्बी हंगामामध्ये 42,327 हेक्टरवर लागवड, पवनी आणि लाखांदूर तालुका यामध्ये आघाडीवर। अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी राज्यामध्ये क्रमांक 2 वर, महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीत राज्यात क्रमांक 3 वर असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाने जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये क्रमांक 2 जागा मिळवल्या, तर क्रमांक 3 वर असलेल्या शिंदे सेनेला त्यांच्यापेक्षा 3 जागा कमी मिळाल्या। कर्जमाफीच्या घोषणेने शेतकऱ्यांची कर्जफेडीकडे पाठ, बँकांची वसुली शून्य, शेतकरी संकटात येण्याची शक्यता। शेतकऱ्यांमध्ये शासनाकडून कर्जमाफी केली जाणार असा ठाम समज आहे आणि त्यामुळेच अनेक शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करणे थांबवलंय, तर सर्वांच्या नजरा आता शासनाच्या निर्णयाकडे लागल्यात। त्यामुळे यावर शासनाने भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे, अन्यथा शेतकऱ्यांचे नुकसान यामध्ये होऊ शकते। वर्धा जिल्ह्यात कडधान्याचा हेक्टरी उतारा केवळ 1,527 किलो, जिल्ह्यातील 2024-25 ची स्थिती। सेंद्रिय शेतमालाला अनेकांकडून मिळते प्राधान्य। उमरखेडमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या मोदीला शेतकऱ्यांनी केला तीव्र विरोध, पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन आणले SDO कार्यालयामध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा।